सो हे गाईज सलाम नमस्ते, कसं काय? मी तुमचा लाडका गौरव सोलंकीने आपण आज जाणार आहोत. तुम्हाला थंबनेलवरनं तर समजलंच असेल की आपण आज कुठे जाणार आहोत. सो गाईज आपण आज जाणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला. आणि बाकी काय मजा येते तुम्ही व्लॉगमध्ये बघाच. मी आत्ताच आंघोळी करून आलो, आता मस्तपैकी कपडे चेंज करतो आणि आपण भेटूयात पुढे. सो गाईज आता माझा झालेला आहे चेंज आणि मी आलो आहे आमच्या बाप्पांकडे. तर तुम्हाला बाप्पांची मूर्ती दाखवतो कशी आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे आमची. आणि हे माझे काका आहेत आणि हे पण माझे काका आहेत. सो आता आपण दर्शन घेऊयात. आणि माझी मम्मी बोलत होती कधीपासून केस कापायला जातं, मी केस कापायला जाणार आहे आज आणि आपण भेटूयात पुढे. सो गाईज आता मी चाललो आहे केस कापायला. तर माझ्यासोबत आहेत विशाल तुपकर आणि मन्याव आहे. तर आम्ही तिघंजण म्हणजे हे आता ह्याला रील्स पण शूट करायची आहे. सो मी केस पण कापायला जाईन आणि मग तिकडूनच मग पुढे कंटिन्यू होऊ आपण. कसं काय ते मी तुम्हाला दाखवतो पुढे. चला भेटूयात पुढे. सो गाईज आता आम्ही आलेलो आहोत फेमस सलूनला, रोहातला फेमस सलून तुम्हाला दाखवतो मी. सो हा आमच्या रोहातला फेमस सलून आणि आम्ही जातोय आतमध्ये. तर बघूया साहिल भाई आमचा काय बोलतो, घेतोय का आपल्याला अर्जंट जायचं होतं. तर हे आमचे साहिल भाई ब्लॉगमध्ये आमच्याकडे तर पटकन केस होईल आपले. आता आम्ही केस कापतो आणि मग तुम्हाला भेटतो फायनल लुक कसा आहे दाखवतो. सो गाईज फायनली लुक पाहू शकता कसा वाटतोय. मम्मी बोलत असेल की आणि केस कापलीत की नाही नक्की, पण गाईज मी केस कापली ते बघा, जरा चांगली वाटायला पाहिजेत. आणि आपल्या साहिलबाईने कापलीत. तर मी तुम्हाला त्याचा नंबर वगैरे खाली देऊन ठेवतो. कोणाला लागलं वगैरे तर त्याला फोन करा रोहामध्ये. आणि रोहाच्या बाहेर पण तो कापू शकतो. तर भेटूयात आपण पुढे. सो गाईज फायनली भावाची रील झाले कंप्लीट. आणि आता आम्ही निघणार आहोत माझ्या घरी. घरून नंतर मग जेवण आहे, मस्त जेवू घेऊ चांगला आणि जाऊ घरी. आणि आता घरी जाऊन मग नंतर मम्मी वगैरे तयार झालेली असेल. तर आम्ही 3:55 गाडी. बघा किती मोठा आहे, काय करणार, फोल्ड बिल्ड करायला लागतं असं. मला लय कंटाळा आला फोल्ड करून करून दिवसभर. सो आम्ही जाणार आहोत आता लालबागच्या दर्शनाला जातोय. मी, माझे पप्पा, माझी मम्मी आणि माझी बहीण, आम्ही 4 जण आमची फॅमिली जातोय. तर रोहामधून काही 3:55 गाडी असते दिव्याला जायला, रोहा दिवा करून. मग आम्ही त्याच्यामधून जाणार आहोत. पप्पा येणार आहेत नंतरला एस टीमधून. सो आम्ही आता रेडी होतोय. मम्मी वगैरे, मम्मीचा फोन आला मला, मग बोलली कुठं आहेस रांडच्या, ये लवकर. मग आता आम्ही जातोय आणि मग तिकडनं 3:55 गाडीला आम्ही बसू आणि मग नंतर डायरेक्ट भेटूयात पुढे. सो गाईज व्हॉट्सअप एवढी कशात तुम्ही सगळे, आय होप तुम्ही सगळे ठीकच असाल. काय म्हणताय आता, बाकी सर्व ओके की नाही? ओके. लव यू पीस आउट बेबी. सो हे माझे मित्र आहेत आणि आता आम्ही जातोय आमच्या गणपतीला दर्शन करायला 100%. आणि मग तिकडनं नंतर आपण जाणार आहोत लालबागला. चला. ओके चला. अरे अजित घुमव ना यार, घुमव ना. कधी आता घुमवायची, नंतर घुमून फायदा नाही भावा. काय बोललो, येऊ ना आता, येऊ नंतर येऊ. लगेच ब्लॉग मध्ये टाकायचंय ब्रो. 100% आतमध्ये बस 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 इथं साईड आहे. लालबाग आहे, लालबाग आहे. काय म्हणतोय? ओके एकदम. हे नको आता जाई. सो गाईज या लोकांनी मला जबरदस्ती केली आणि बोलतोय की चल 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 रोहाच्या राजाला दर्शनाला जाऊया आणि मग नंतर जा मुंबईला. सो मी आता रोहाच्या राजाच्या दर्शनाला आलेलो आहोत. आम्ही 3 जण आहोत. तर तुम्हाला कंटिन्यू कराच पुढे. चला मित्रांनो काय काय 100% जाऊया आता, लगेच जाऊया दर्शन घेऊया आणि घरी जाऊया आणि जेवूया आणि झोपूया. आणि मग मी मुंबईला सर्व चप्पल इथंच काढायचं. डेकोरेशन बघा. दरवर्षी गाईज वेगवेगळ्या प्रकारे सादर करत असतात रोहाचे राजे. आणि यंदाच्या वर्षी पण खूप छान सादर केलं आहे.
तर तुम्हाला काय बोलायचं आहे? हर वर्षी लहानापासून होतो तेव्हापासून आम्ही इथे येतोय बघायला. जेव्हा लहानापासून होतो तेव्हापासून मित्रांनो, एक नंबर, उत्कृष्ट. तुम्हाला काय बोलायचं आहे? मस्त मस्त. रोहाच्या राजाची बातच निराली आहे ना पूर्ण. विषय आहे. चला मग मी आता पाया पडतो आणि भेटूयात पुढे. दोघे. तर गाईस, आपल्या भावाने नवीन गाडी घेतली, अभिनंदन. 5 तारखेला गाडी घेतली, पण आपण आज अभिनंदन करू, काय विषय नाही. 5 तारीख आपल्यासाठी आजच आहे. एवढी तर झोपलेलो. आम्ही कुठे नाही, आम्ही असे मग पार्टी बिर्टी पार्टी नको. पप्पा वरती आई बोलले. कुठे तांबडी बिमडी नाही जात भावा आपण. मग तांबडी चमकते उन्हात ना. आमचं फक्त तेजच ऐक तू. टॉक्सिक, फक्त टॉक्सिक. चला भेटूयात पुढे. निघूया आता पुढच्या वाटचालीसाठी. सो गाईज, आता फायनली आमचं सगळ्यांचं दर्शन घेऊन झालेलं आहे आणि आता मी माझ्या घरी जाते आणि हे यांच्या घरी जात आम्ही आहे आमच्या घरी, तुम्ही तुमच्या घरी. आणि ब्लॉग बघा टीव्ही वरती. टीव्हीवरती. गौरव आरामात जा भावा. तर आम्ही निघतो चल काळजी घे, आरामात जा. सांभाळून भेटूया. माणसांना जाऊ दे. चला चला का चल मग भेटूयात. हा चल, फोन कर आता. आता मी निघतोय आणि आता माझ्या मम्मीच्या शिवाय ऐकायला जायचं. माझ्या मम्मीने कधीपासून बोलवलेलं, मी रखडतोय इथे तिथे. सो आता मी जातोय तिथे आणि ही आमच्या इकडची चिल्लर पिल्लर पाहू शकता. मम्मीच्या शिवाय ऐकायला जातो. जानूला घेऊ. जानू हाय कर. जाता मूड नाही. सो आता निघतोय आणि जाऊयात आता थोड्या वेळातच पुन्हा एकदा मम्मीच्या शिवाय ऐकायला चला. मम्मी काय बोलते बघा पुढे. काय इथं हावशी खेळायला जमा झालेत का? चला चला मुंबई जायचंय. चला चला. मी काय बोलतोय, किती वाजता निघायचं आहे? ए चला आपण इकडे मागे चल. अरे. कपडा कर जल्दी. टाइम नाही आपल्याकडे. सो गाईज, मम्मी मराठीमध्ये बोल. मम्मी मराठीमध्ये बोल, पब्लिकला समजलं म्हणजे तू काय बोलतेस. किती वाजता जायचं आपल्याला? आपल्याला 3ला निघायचंय आणि आता वाजलेत किती? 2:30. 2:30 वाजले. जेवायचं टाइम कधी? नाही आपल्याकडे. जेवायचं कधी? जेवून घे मग, नाही तर उपाशीच चल माझ्या बरोबर. डेडा येताना चुकी तू. सो गाईज, मी आता रोहा स्टेशनला पोचलेलो आहे. फायनली जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी माझी जागा पकडायला तिथे चाललो आहे. मम्मीची आणि माझ्या बहिणीची पण जागा पकडणार आहे मी. सो आपण भेटूयात पुढे. काय होतोय तो व्लॉगमध्ये कंटिन्यू राहा, खूप मजा येणार आहे तुम्हाला. सो गाईज, मी आता माझ्या जागेवर आलेलो आहे आणि माझी मम्मी आणि माझी बहीण पण आलेली आहे. सो ते पण आलेले आहेत. आता पुढे बघूयात आपण काय होतोय आणि काय नाही ते. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. सो गाईज, आता फायनली आम्ही पनवेलला पोहोचलेलो आहे आणि हे बघा, वैतवलीस काय का? पप्पा कुठे गेले? पप्पा कधी येते? 6 वाजता. 6 वाजता की 10 वाजता? 12 वाजता येईल. सो गाईज, पप्पांना लेट होणार आहे यायला आणि आम्ही तिथे इथे आहोत. पब्लिक पाहू शकता तिथे पनवेल स्टेशनला. जाम पब्लिक आहे, छान. आलाय मला गाडी पण लागली नाही अजून. सो भेटूयात पुढे. मजा 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 आणि फक्त बाप्पांचं दर्शन होणार. सो गाईज, फायनली CSTची गाडी भेटलेली आहे आणि तिकडनं आम्ही लालबागच्या पहिले आम्ही सँडस रोडला उतरणार आहोत. म्हणजे तिकडनं माझ्या काकाच्या इथं जाऊ, फ्रेश वगैरे होऊ आणि मग तिकडनं चेंज वगैरे करू आणि मग नंतर पप्पा तिथे येतील आणि मग पप्पा आल्यानंतर मग आपण दर्शनाला जाणार आहोत. सो आपण इकडून आधी जाणार आहोत सँडस रोडला आणि अजून गाडी चालू नाही झाली. खूप गर्दी आहे गाडीमध्ये, पाहू शकता. मम्मी, काय बोलायचं आहे तुला? तू आता फर्स्ट टाइम जातेस तर काय बोलशील?
काय नाही. सो आम्ही आमची फॅमिली फर्स्ट टाईम घेऊन चाललो आहे लालबागच्या दर्शनाला. सो जाम मजा येणार आहे, जाम. अजून पप्पा नाही आलेत. पप्पा आल्यानंतर एक वेगळीच मजा येईल. तुम्ही कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. तर भेटूयात पुढे. तर कसा वाटते तुम्हाला मुंबईमध्ये सफर करून? मस्त वाटते. अजून पोचलो नाही, पोहोचायचं. पोचायचा हा आहे, पण अजून अर्ध्यात पोचलीस तर कसं वाटतंय? छान वाटतंय. गणपती बाप्पा मोरया. तुला कसा वाटतंय? सो गाईज हात काढ ना. सँडेस रोड आलेला आहे आणि आम्ही उतरत आहोत. सँडेस रोड. आता आम्ही जाऊ काकांच्या घरी आणि काकांच्या घरी गेलो कधी फ्रेश वगैरे हो आणि मग नंतर मग जाऊ पुढच्या सफरला. बाय बाय. चला पुढे जाऊ. ऑन द वे काय? ऑन द वे. दीदीला बघू तर दीदी पण येतो ना. तिला काय इंटरेस्टच नाही तर मी काय सांगू. सो गाईज आता आम्ही चालतोय आणि जातोय काकाच्या इथे. माझा आवाज बसलाय. आवाज बसल्याचं कारण म्हणजे हेच आहे की बाप्पा आलेत तर आरती वगैरे हे सगळं गाऊन आवाज पूर्ण माझा बसलाय. सो थोडासा समजून घ्या आणि चालू द्या. बाकी काय. सो चालू आहे. काकांच्या घरी गेलो का मग मी ब्लॉग कंटिन्यू करतो. बाय. सो गाईज फायनली आम्ही फायनली आम्ही पोचलेलो आहोत काकांच्या घरी. खूप गमलोत. आता थोडासा आराम करूया आणि थोडासा आराम करूयात. आता पहिला घरी जाऊयात, घरी पोचूयात. केवीस तब्येत? केवीस तब्येत? हातभात तर मळा आमना. गाईज खूप दमलो आहेत आता आणि थोडंसं रिलॅक्स होऊयात, फ्रेश वगैरे होऊयात. पप्पा नाही आलेत अजून. पप्पा आल्यानंतर कंटिन्यू करूयात ब्लॉगमध्ये आणि थोडासा आराम करतो मी आता. सो भेटूयात थोड्या वेळाने. गाईज फायनली मी झालेलो आहे रेडी आणि जेवलो वगैरे, म्हणजे फ्रेश झालो, जेवलो, चेंज केलं आणि आता आम्ही इकडून निघणार आहोत लालबागच्या राजाच्या दर्शनाला. आणि माझ्या पप्पांसोबत माझी आजी आले तर मी तुम्हाला आजीसोबत भेटवतो. तर तुम्ही बघा माझ्या आजीची परिस्थिती काय, तरी पण ती रोड टू मुंबईवरती आली. काय हो, बरोबर ना? हो. काय लालबागच्या राजाचा विजय असो. काय बोलता बाकी? तब्येत कशी आहे? बरी आहे तुमची? काय चाललंय आपला, वाकून आलंय. हो ना. काय करायचं, लालबागचा राजा बघायचा होता. मला तर गर्दीमध्ये जाऊन देणार नाही. मी गाडीतनंच पाया पडले आणि आले इकडे. काय करणार, बरं. आपल्या जाम गर्दी होती. चॅनलला सबस्क्राईब वगैरे करायला सांगा. हो काय चॅनलला सबस्क्राईब करा, हो लाईक करा, चालल फॉलो करा. चालल. हां. लालबागचा तो राजा ही माझी आजी आहे आणि मग तिकडून आता माझी मम्मी, मी आणि माझे पप्पा आणि सोबत माझे काका आणि आत्या वगैरे असतील. सो आपण तिकडून मग डायरेक्ट भेटूयात एस टीमध्ये. पप्पा एस टी नाही, सॉरी, टॅक्सीमध्ये.
टॅक्सी बाप्पा बोलायला गेलेत. सो आल्यानंतर आपण भेटूयात. बाय. सो गाईज, आता मी आणि माझे काका इकडनं गाडीवरती निघणार आहोत. माझे पप्पा, मम्मी आणि दीदी आणि आत्या हे 4 जणं टॅक्सीमध्ये गेलीत. तर ते मुंबईचा रूल आहे की फक्त 4 जणं टॅक्सीमध्ये जाऊ देतात. सो ते पुढे गेलेत आणि मी काका वगैरे आता निघतो आहे आणि बाकी बाईकवरच जाणार आहोत इकडनं लालबागला. आणि बाकी मम्मी आणि पप्पा वगैरे टॅक्सीने गेलेत. सो भेटूयात पुढे. चला गाईज. आम्ही 4 जण जाणार आहोत एका बाईकवरती. तो भेटूयात पुढे. चला. ए कोण आहे रे? सो गाईस, आता मी लालबागच्या इथे पोचलेलो आहे आणि इथे खूप गर्दी आहे. खूप गर्दी आहे. माझे पप्पा, मम्मी आणि दीदी लोक त्या बाजूला मेन गेटला उभे आहेत आणि मी ह्या बाजूला उतरलो. सो माझा काका आहे, तो मला बोलतोय की आपण जाऊया आता तिथे. कुठे जायचं आपण? त्या बाजूला राजाला दर्शन करायला. सो आम्ही तिथे जात आहे. तर आपण भेटूयात पुढे. तो कुठे गेला? जाम 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 गर्दी आहे. बेकार गर्दी. हालत बघा कशी झाली. बाप्पा सो गाईज, सांगायचं एवढंच आहे की तुम्ही लोक येता आणि सगळ्यांनी युनिटीमध्ये राहा. आता मी म्हणजे भटकलो इथे. माझे पप्पा मम्मी वेगळ्या साईडला आहेत आणि मी वेगळ्या साईडला आहे. आता माझ्या भावाला फोन केला आहे, तो येतो आहे मला घ्यायला. सो कुठे लांब जात असले तर तुम्ही युनिटीमध्ये राहा आणि युनिटीमध्येच जा. सो विषय तेच आहे. बाकी भेटूयात पुढे. तो येतो आता मला घ्यायला. पप्पा मम्मी वेगळ्या साईडला आहेत आणि मी वेगळ्या साईडला आहे. बघा. सो बघा, आलाय माझा भाव मला घ्यायला. बघू काय विषय काय नाही. कुठला हा रोड बोला होता तू? मुख पण केलं का तिला? सो गाईज, विषय असं झाला आहे की माझी मम्मी, पप्पा आणि दीदी आणि आत्या ते लोक माझ्यापेक्षा वेगळे झालेले. आता माझा भाव मला भेटलेला आहे, तो मला इथं बसून गेला आहे. सो तो त्या लोकांना शोधायला गेला आहे. त्या लोकांना पण शोधून तो इथे जाणेल आणि मग नंतर आपण दर्शनाला जाऊ. म्हणजे काय देवपरीक्षा बघतो काय माहिती. जाम क्राऊड आहे. हे बघा, इथे बसवून गेलाय मला तो. आला की त्या लोकांना घेऊन येईल. मग परत इकडून आम्ही दर्शनाला जाऊ. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. सो गाईज, माझी मम्मी, पप्पा, दीदी माझ्यापेक्षा वेगळे झाले.
लोकांना शोधायला गेला त्या लोकांना तो शोधून ते आहे आणि मग नंतर आपण दर्शनाला जाऊ. काय नाही परीक्षा भेटली काय माहिती. जाम आवडेल जाम आवडेल बघा. इथे बसवून गेलाय मला तो. आता तो आला की त्या लोकांना घेऊन येईल परत तिकडून आम्ही दर्शनाला जाऊ. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. सो गाईज फायनली एक मेंबर आमच्या टीममध्ये आलेला आहे आणि बाकी सगळे अजून तिथंच आहेत. तर तुम्ही पाहू शकता हे मंद आहेत. हे लोक खरंच मंद आहेत. सगळ्यांनी सोबत निघायचा तर वेगवेगळे आम्ही जातो पुढं तू ये पाठीमागून हे सगळं नुसतं काय बोलायला या लोकांना नुसतं. काय नाही भाई, त्याला इथे आमचे एक आत्या आहेत, त्यांना घ्यायचे होते म्हणून ह्याला बोललो की तू वेगळा आहे, आम्ही जातो पहिले असं काय झालं नाही सगळं. कायच नाही. हे लोक मंद आहेत खरं सांगू. जाऊ द्या आता काय करणार. माझेच पप्पा मम्मी आहेत मला सांभाळून घ्यायचं आहे. जाम कंटाळलो गाईस. तुम्हाला काय सांगू, लालबागच्या राजांचे दर्शन पण घ्यायचे आहेत. आजचे दिवस का नाही पूर्ण जाऊ दे पण घ्यायचे. घ्यायचे ते घ्यायचे आता घ्यायचे. आता पप्पा आले बघूयात काय प्रॉब्लेम आहे काय नाही कुठे कुठं जायचं नाही. बाकी भेटूयात. सो गाईज फायनली पप्पा आलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता. कसा वाटतंय सगळीकडे फिरून आले तर. भरपूर एकदम दमल्यासारखा झालाय पण तरी दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही लालबागच्या राजाचा हे नक्की. आणि हरवलेले कुठून इकडे तिकडे नुसतं चक्रात मारत होते नुसते. काय समजतच नव्हतं ना. काय सांगू. त्यामुळे कोण बोलते ह्या रोडला जा, कोण बोलते त्या रोडला जा, कोण बोलते ह्या गेटला, कोण बोलते त्या गेटला. त्यामुळे ते समजत नव्हतं. नंबर रोड पण आता फायनली एकत्र झालेलो आहोत तर आता आरामात आपण जाऊ दर्शनाला आणि मग सगळं व्यवस्थित होऊ दे. फायनली पप्पा पण आलेत आणि आता फक्त मम्मी राहिले. मम्मी कुठं आहे. येते चालत मम्मी येते आणि मम्मी वगैरे आल्यानंतर आपण पूर्ण जाणार आहोत. तर ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत कंटिन्यू राहा. कसा वाटतंय. एकदम मस्त. भरपूर गर्दीत आलो मी. मम्मी कुठे गेली. पावसाने भिजलो. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तुमच्याकडे आलो मला काय नाही. धक्को मारेल ना. धक्को मारो पण गणपती बाप्पा मेरे को एक नंबर लग रहा है.
नाही तर आखे काय आता पहिला साल गणपती बाप्पा मंगळागुरुजी. सो फायनली चरण दर्शन झालेले आहेत. चरण दर्शन झालेले आहेत फायनली. इकडे 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 कसा वाटला? घाबरी नुसती पब्लिक 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 बघा. मोरया मोरया. भारी वाटले गाईस, खूप भारी वाटलं. बाप्पांनी आज दर्शन दिलं. फायनली दर्शन झालेले आहेत. चरण दर्शनचे एकदम मस्त छान. हो येणार येणार. सो फायनली दर्शन झालेलं आहे, चरण दर्शन झालेलं आहे. तर ही पाहू शकता. सो पब्लिक एक नंबर आहे आणि फुल गर्दी आहे, फुल क्राऊड आहे. आणि त्यामधनं पण आम्हाला चरण दर्शन भेटले लालबागच्या राजाचे. सो आम्ही खूप लकी आहोत आणि ते भेटलेत. ह्याचं क्रेडिट एकटा वाघेलाला दिलं पाहिजे. ते भेटले चरण दर्शन ज्याचे, त्यामुळे त्याचं क्रेडिट एकटा वाघेलाला दिलं पाहिजे. आणि सो आपण जाऊच तिच्याकडे थोड्या वेळात, ती काम करते आणि मग नंतर मग पुढं कंटिन्यू करूया. बाय. सो गाईज आपलं चरण दर्शन झालं आहे, ह्याचा पूर्ण क्रेडिट आपण एकटा वाघेलाला देणार आहोत. थँक्यू सो मच आमचं चरण दर्शन करून दिल्याबद्दल. आणि आता आपण इकडनं जाणार आहोत चिंतामणीला. जायचं आहे ना आपण? सो चिंतामणीला जाणार आहोत. आणि माझी मम्मी हरवले, मम्मी भेटले पण हरवून. सो आपण आता मम्मी आल्यानंतर मम्मीला विचारू ती कशी हरवली. बाबा मम्मी हरवली तर काय वाटते तुम्हाला, भेटली का नाही? देवाजवळ प्रार्थना केली, बाप्पा गणराया लालबागचा राजा माझी बायको मला भेटली. काय तर मला तुझी बायको करावं लागेल. बाकी भेटेल माझी बायको, मला आशा आहे. भेटेल भेटेल माझा विश्वास आहे. भेटेल 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 लवकरच. तुला काय वाटते तुझी मम्मी हरवली तर? पण फायनली भेटले 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 मम्मी भेटले माझी. कशी काय हरवलीस? अरे तना हमारे हंगात रहो सु कहलू. अरे तना अय्या अय्या ना तू कोई देखू.
અહીંયા કોઈ તો બહાર આવીને બેહે તો ખબર પડે ને કે આપણું માણસ અહીંયા શું કરે. अरे तो आम्ही तिथं पण गेलेलो त्या बाजूला. અહીંથી આમ સીધા ગયા અમે લોકો. તમને મુખ દર્શન મળ્યા ને, અમને ચરણ દર્શન મળ્યા. અને અમને મળ્યા બરોબર. ખાલી મને ખૂબ દર્શન મળ્યા. હવે અગલા વર્ષે આવશે गणपती बाप्पा. પપ્પા કયા So finally guys, भेटलेली आहे माझी मम्मी. असं वाटलं हरवून हरवलेली. कसं वाटतंय दर्शन? तू दर्शन नाही घेतलंयस ना अजून? अरे फोन रख भाई अजून माझा नाही दर्शन झालंय. अरे इसको कुछ हो रहा है और ये भाई हो. छोड़ रहा है. ही बा तिथं भाई, मला काहीतरी होतंय भाई. भाई इधर बोले वाह पार्टी जाए ऋतिक नहीं सो गाईज, माझ्या मम्मीच्या चरण दर्शन नव्हते झाले, मम्मी हरवलेली म्हणून. सो मम्मी परत एकदा गेले चरण दर्शनसाठी. मम्मीचे फक्त मुखदर्शन झालेले, आता मम्मी गेले परत चरण दर्शनसाठी आणि चरण दर्शन घेऊन येणार आहे म्हणून आम्ही इथे वेट करतो मम्मीचा. मम्मी आली का मग नंतर मग तिला ब्लॉगमध्ये घेऊ आणि मग ब्लॉग एंड करू तिथे. चला बाय गाईज. फायनली प्रसाद पूर्ण ओके, कसा वाटला? प्रसाद कसा वाटला? एक नंबर. बरोबर, कोणीही लालबागच्या राजाला दर्शन करण्यात आलेला असेल त्यांनी प्रसाद हा करूनच जावा. प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. लालबागच्या राजाच्या व्यवस्थापकांनी मोठ्याची सोय केलेली आहे, प्रसादाची महाप्रसादाची सोय केलेली आहे. सो गाईज, माझ्या मम्मीच्या चरण दर्शन नव्हते झाले, मम्मी हरवलेली म्हणून. सो मम्मी परत एकदा गेले चरण दर्शनसाठी. मम्मीचे फक्त मुखदर्शन झालेले, आता मम्मी गेले परत चरण दर्शनसाठी आणि चरण दर्शन घेऊन येणार आहे म्हणून आम्ही इथे वेट करतो मम्मीचा. मम्मी आली का मग नंतर मग तिला ब्लॉगमध्ये घेऊ आणि मग ब्लॉग एंड करू तिथे. चला बाय गाईज. सो गाईज, मम्मी आलेली आहे चरण दर्शन करून. मम्मी भेटली. इथं बघ तर कसं झालं दर्शन? ओके झाला? एक नंबर. यतीन बाय, दर्शन ओके झाला? एकटा दर्शन क्लिअर. सो आता आम्ही निघणार आहोत आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता आली, आता आली. चेहऱ्यावर स्माइल आली आता. अरे इथं या नंतर चल, काय करायचं तो. मस्त दर्शन झालेलं आहे. चल. नहीं जमना हमरा कई बाजू जाना है, चिंता पण नहीं करना. नाही घरी. नाही काका हे चिंतामणी पण जवळच आहे ना इकडून ना. आमच्या उपरचे. चल चल ए गतीन बाय. सो गाईज, फायनली ते पण गेलेत. माझा भाव आणि माझी वहिनी होत्या, माझ्या भावाची बायको, होणारी बायको, आणि आम्ही पण आता चालत आहोत. बरं मम्मी, कसा वाटला? मस्त, एक नंबर. माझ्या फॅमिली बरोबर मला दर्शन भेटले, मला मस्त झालं. खुश झालीस की नाही? हो. सो सगळ्यांना एकदम चांगलं वाटलंय आणि आता मी इथंच ब्लॉग एंड करतो. आणि काय करा, लाईक कमेंट शेअर, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा गाईज आपल्या चॅनलला आणि लवकरात लवकर हा ब्लॉग व्हायरल करून टाका. बाय बाय.